हाँ नहीं नहीं गलत नहीं। अरे बाप रे, हो गया नुकसान भाई, हो गया नुकसान। हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये। वेलकम टू द डे 3 ऑफ गणपती डेकोर। डे 3 म्हणण्यापेक्षा आजपासून आपण म्हणणार आहोत एपिसोड। तर वेलकम टू द एपिसोड 3 ऑफ गणपती डेकोर। बाय द वे, माझा प्लॅन होता की खालच्या हॉलमध्ये इथे डेकोर करायचा, पण इथे बघा तुम्ही, जागा आपली पुरणार नाही। लास्ट डे 2 मध्ये तुम्ही ते स्केलेटन बघून तुम्हाला कळालंच असेल की इथे काय पुरणार नाही आणि खूप कंजेस्टेड आणि छोटं झालं असतं। त्यापेक्षा वरती एकदम बेस्ट। बाय द वे, तुम्हाला टीव्ही युनिट दाखवायचं राहिलं होतं, तर हे असं काही दिसतंय आपलं टीव्ही युनिट। इकडे शोकेस आहे छोटं, ज्याच्यामध्ये सगळ्या दादाच्या ट्रॉफीज वगैरे आहेत आणि सगळ्यात मोठी ट्रॉफी माझी ही। आणि हे बघा आपला टीव्ही आता थोड्या दिवसांनी मस्त अजून जरा मोठा येईल, म्हणजे ह्याच्यावरती शोभेल। सो हे बघा, आणि समोरच आपल्या दरवाजाच्या इकडे आहेत महाराज। कसलं मस्त दिसतंय बघा ही लाइटिंग आणि आपले महाराज। सो हे दाखवायचं राहिलं होतं आपण जेव्हा डेली ब्लॉग्स करत होतो तेव्हा। मे बी मी परत सुरू करेन, बट आता एपिसोड 3 ला सुरुवात करू। आतापर्यंत काय काय काम झालंय ते तुम्हाला दाखवतो आणि आज काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो। चला, डे 2 मध्ये बघितलं तुम्ही, आपला हा जो ढाचा आहे तो बनवून झाला होता। त्यानंतर ना ह्याला टिश्यू पेपरनी कव्हर केलं, फेविकॉल, पाणी आणि टिश्यू पेपर त्यांनी कव्हर केलं। मग ते सुकल्यानंतर दादाने ह्याला मस्त प्रॉपर पेंट केले। बघा काय मस्त सुंदर दिसतंय आता। आणि अजूनपर्यंत तुम्ही गेस नाही केलं तर आता मीच तुम्हाला सांगून देतो, तर ही आहे बोट। पण ही एवढीच नसणार आहे, ह्याच्यावरती अजून गोष्टी ऍड होणार आहेत। सो स्टे ट्यून्ड। तर बघा, पेंटिंग आपली झाली आहे आणि हे इकडे थोडंसं एक्सटेन्शन आपण अजून ऍड केलंय, कारण इकडे आपल्याला काहीतरी बांधायचं आहे। सो आजचं काम आपलं काय माहितीये का, इथे मध्ये एक पोल ऍड करायचा आपल्याला, इथे मध्ये। सो तो पोल बनवायचा आहे आणि त्या पोलला इथे एक छोटंसं असं वॉच टॉवर काइंड ऑफ बनवायचं आहे। सो आज ते काम करायचं आपल्याला। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर पोलसाठी बेस्ट जुगाड आपल्याला भेटलाय, तो म्हणजे हा पीव्हीसीचा पाईप। हा डायरेक्टली इथे असा फिक्स होईल, बघा इधर ऐसा जाएगा ये मस्तपैकी। हाईट पण याची बरीच आहे, मस्त बोटला आपल्या शोभेल। आणि याच्यावरती इकडे ह्या साईडला आपल्याला बनवायचं आहे एक छोटंसं वॉच टॉवर। सो आता ते बनवूयात आपण। आपला जो वॉच टॉवरचा जो बेस आहे तो मस्त या पाईप मध्ये असं फिक्स झालाय। इकडे नंतर आपण स्क्रू मारून ह्याला फिक्स करून टाकू। ह्याला थोडीशी थिकनेस मी वाढवली आहे, कार्डबोर्ड लावलाय आणि प्लाय आहे। आता याच्यावरती छोटे छोटे असे पोल्स लावायचे आहेत आणि त्याच्यामधनं एक थ्रेड पास करायचा आहे, म्हणजे ते ग्रिल सारखं त्याला फील येईल। वॉच टॉवरच्या बेसला जी बाउंड्री बनवायची होती ना, त्याचे आपले पोल्स रेडी झालेत। आणि बघा इथे मी होल्स मारलेत असे सगळ्यांना वरती, म्हणजे जेव्हा आपण हे स्टिक करू ना त्यामधनं एक थ्रेड पास करायचा, जेणे असं कंपाऊंड काइंड ऑफ फील येईल त्याला। सो आता हे जे आहेत हे असे एक 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 असं इकडे चिटकून घेऊ। पोल्स आपले चिटकून झालेत। मी ना थोडं एक्स्ट्रा फेविकॉल पण सोडलं इकडनं साईडनी, म्हणजे जरा स्ट्रेंथ येईल त्याला, कारण याच्यामधनं आपल्याला ती रश्शी पास करायची। सो थोडी ओढाताण होणारच आहे, सो म्हटलं की जरा स्ट्रेंथ असलेली बरी। आणि मी आहे ना इकडे साईडला अशी एक स्ट्रिप पण ऍड केली, ज्याने याला थोडं आता थिकनेस वाटते। आता हे सगळं थोड्या वेळ सुकून देऊयात। एकदा हे सुकलं की त्यानंतर मग ते फेविकॉल आणि टिश्यू पेपरचा कोट करूयात खालनं, म्हणजे मग ते रेडी होऊन जाईल। त्याला एक मस्त टेक्स्चर पण येईल। आणि जर लाईट्स वगैरे लावायच्या झाल्या तर इकडे खाली आपण लावू शकतो, म्हणजे डायरेक्ट गणपतीवरती लाईट्स पडू शकते नाही। सो दिस इज द प्लॅन। आता हे सुकस तोपर्यंत आपल्याकडे काही काम नाहीये, सो सुकून देऊ याला, त्यानंतर मग भेटू।
प्रोसेस आहे ना भाई सगळ्यात किचकट आहे. हे बघा पाणी आणि फेविकॉलचं मिक्सचर इथे बनवलंय. एकदम असं पातळ पातळ बनवलंय. ते असं थोडं थोडं अप्लाय करायचं आणि त्याच्यावरती असा टिश्यू पेपर स्टिक करायचा हळूहळू हळूहळू. नाहीतर तो टिश्यू पेपर फाटतो. जर एकदम जास्त लावलं ना तर फाटतो. सो तो एक थोडी स्लो प्रोसेस आहे आणि इरिटेटिंग प्रोसेस आहे. तो आता मी ते कम्प्लीट करून घेतो. त्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा भाई टिश्यू पेपरचं किचकट काम आपलं करून झालेलं आहे. सगळीकडे प्रॉपरली चिटकवलंय मी. आता हे ओलं आहे त्यामुळे असं दिसतंय. सुकल्यानंतर मस्त टेक्स्चर येईल त्याला. हे बघा आता पण तुम्ही बघू शकता असं टेक्स्चर येईल. आणि मग पेंट केलं ना की जरा भारी दिसेल. नाहीतर मग डायरेक्टली पेंट केलं असतं ना मग ते कार्डबोर्डवाला फील आला असता त्याला. सो आता आपण याला सुकून देऊया. याला सुकायला बराच वेळ जाईल, रात्रभर जाईल. मग मे बी उद्या आपण तो पोल आणि हे त्याला फिक्स करून टाकूयात. तर मंडळी दिस इज द नेक्स्ट डे. काल आपण जो टिश्यू पेपर आणि फेविकॉलचा जो कोट लावला होता ना तो बघा मस्त एकदम रखरखीत सुकलाय. थँक्स टू द वातावरण. पाऊस नाहीये ना तर मस्त ऊन पडलंय आणि उन्हामध्ये हे छान असं सुकलंय. हे बघा पूर्णपणे. सो आता इसको पेंट करेंगे ह्याला आणि या पोलला पण पेंट करून टाकू. म्हणजे ह्याचं काम फत्ते होऊन जाईल. आणि हे आपल्याला फाडून टाकायचंय. हे बघा चलो पेंटिंग करून घेऊ. पाऊस नाही म्हणून म्हटलं की पेंटिंग वरती करू. पटापट पटापट सुकून जाईल. पण आता बघा पेंटिंग ऑलमोस्ट होत आली आहे. फक्त आता हे जे पिलर्स आहेत ना हे छोटे छोटे यांना दुसरा कलर द्यायचा आहे. पण पाऊस टिपकायला लागला. हे बघा जर दिसत असेल तुम्हाला. तो आता इस सबको नीचे डाल देता हूं. पावसाने गोची केली पण बघा पाऊस तर काय आला नाही. फक्त थोडीशी बूंदाबांदी झाली. पण मला वाटलं की पाऊस येईल भाई. त्यामुळे मी म्हटलं की रिस्क नको घ्यायला. खाली आलो आणि इथेच पेंट करून मग परत वरती ठेवलं होतं मी म्हणजे उन्हामध्ये. मग ते सुकलं प्रॉपर. आणि आता हे बघा दिस इज नाव रेडी. आपला वॉच टॉवर आता पूर्णपणे तयार झालाय. हे बघा असं दिसतोय. आणि हा आता फिक्स होणार आहे इथे. हे बघा दाखवतो मी तुम्हाला. ये जाएगा प्रॉपर इधर ऐसा परफेक्टली बसेल असा हा. आणि हे असं काहीसं दिसेल. पण हे फक्त असंच नाही दिसणार आहे. अजून गोष्टी ऍडअप होणार आहेत. सो त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल. सो आत्तापुरतं ह्याला आपण काढून ठेवूयात. नाहीतर काय धक्का वगैरे लागला ना तर पडेल. आपली एवढी मेहनत वाया जाईल. इसको रख देते हे यहाँ पे. हा हे असं एका साईडला राहील. आणि बाय द वे आपला गणपती इथे बसणार आहे. गणपती बाप्पा इथे विराजमान होणार आहेत. अजून थोडंफार ऍडजस्टमेंट होणार आहे. बट स्टील जो वॉच टॉवर असणार त्याच्या एक्झॅक्टली खाली. सो इथे ना आपण कुठेतरी लाईट्स वगैरे पण ऍडजस्ट करू शकतो. सो बघूयात आता ते एंड मोमेंटला ट्राय करूयात. बट बाय द वे हे कसं बनलंय ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि यांचा का जीव चाललाय काय माहित नाही भाई. मी आलो की हे लोक असेच चिडतात. चला बराच टाइम झाला तुम्हाला पण दाखवलं नाही ना मँगो डॉली. एपिसोड 3 मध्ये नाही दिसलेले. सो हे बघा. हॅलो व्हॉट्सअप. आता काय गप झाले. आता ऑर्डर हा नाही नाही गप नाही. अरे बाप रे हो गया नुकसान भाई. हो गया नुकसान. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ टूट गया. भी इसको चिटकाना पडेगा. नो मेजर डॅमेज भाई. पटकन चिटकून टाकलं एकदम ओके होऊन गेले परत. ओके रिपोर्ट. तर म्हणजे याच नोटवरती एपिसोड 3 ला इथेच संपूयात. एपिसोड 4 मध्ये तुम्हाला मे बी इथे वरती काय होणार आहे ते बघायला मिळेल. किंवा या भिंतींवरती काय होणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. किंवा या बोटवरती अजून काय ऍडिशनल ऍड होणार आहे
ते बघायला मिळेल किंवा अजून इतर काही गोष्टी बघायला मिळणार आहे का. सो स्टे ट्यून गाईज. आणि तुमच्या घरामध्ये तुमचं डेकोरेशन कुठपर्यंत आले भाई ते कमेंट करून नक्की सांगा. मला कमेंट्स वाचायला खूप आवडतात. सो भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट. सायनिंग ऑफ मित्र आहोत. बाय बाय. खूप काम बाकी आहे पण मजा पण येते, तुमच्या लोकांची साथ आहे तर मस्त होऊन जाईल. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.